नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी एक छोटीशी विनंती. जर तुम्ही महादेवाचे भक्त असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि हा व्हिडिओ प्रत्येक शिवभक्तापर्यंत पोचावा म्हणून शेअर करा. अशाच भक्तिमय व्हिडिओसाठी सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आज मी तुम्हाला घेऊन चालले आहे एका अशा यात्रेवर जिथे फक्त डोळ्यांनी दर्शन नाही तर मनाने अनुभव घ्यायचा आहे. आज आपण जाणून घेणार आहोत 12 ज्योतिर्लिंगाची सविस्तर कथा. सर्वप्रथम ज्योतिर्लिंगामध्ये येतो सोमनाथ, गुजरात. सोमनाथ समुद्राच्या लाटांमध्ये उभं असलेलं हे ज्योतिर्लिंग आपल्याला खूप काही सांगतं. चंद्रदेव शापित झाले होते, ते क्षीण होत चालले होते. तेव्हा त्यांनी महादेवांची मनापासून उपासना केली. महादेव प्रसन्न झाले आणि चंद्राला पुन्हा तेज दिलं. सोमनाथ शिकवतं, आयुष्यात कितीही वेळा अंधार आला तरी श्रद्धा सोडली नाही तर उजेड नक्की येतो. दुसरं ज्योतिर्लिंग आहे मल्लिकार्जुन. श्रीशैलम मल्लिकार्जुन म्हणजे आईवडिलांचं प्रेम. शिव पार्वती आपल्या पुत्रासाठी इथे आले. देव असूनही पालक म्हणून आले. हे ज्योतिर्लिंग सांगतं, देवत्वापेक्षा नातं मोठं असतं. तिसरा ज्योतिर्लिंग आहे महाकालेश्वर. महाकालेश्वर हे उज्जैन महाकालेश्वर म्हणजे काळाचाही काळ. इथे शिवलिंग दक्षिणमुखी आहे, म्हणजे काळावर विजय. जेव्हा आयुष्यात मृत्यूची भीती, आजार, अपयश डोकं वर काढतं तेव्हा महाकालेश्वर आठवतो. तो सांगतो, घाबरू नकोस, मी आहे. चौथं ज्योतिर्लिंग आहे ओंकारेश्वर. मध्य प्रदेश नर्मदेच्या कुशीत ओंकाराच्या आकारात वसलेलं ज्योतिर्लिंग. ओंकारेश्वर आपल्याला ज्ञान शिकवतं, शांत राहणं शिकवतं. जग कितीही गोंधळात असो, मन शांत असेल तर मार्ग नक्की सापडतो. पाचवा ज्योतिर्लिंग आहे केदारनाथ. उत्तराखंड हिमालयात वसलेलं केदारनाथ मौनात बोलतं. पांडवांनी इथे आपल्या चुका कबूल केल्या, माफी मागितली. केदारनाथ सांगतो, चूक मान्य केली तर मोक्षाचा मार्ग उघडतो. सहावं ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर. महाराष्ट्र भीमासुराचा नाश करून महादेव इथे प्रकट झाले. हे ज्योतिर्लिंग सांगतं, अधर्म कितीही बलवान असो, धर्म शेवटी जिंकतोच. सातवा ज्योतिर्लिंग आहे काशी विश्वनाथ. वाराणसी, काशी महादेवाचं स्वतःचं घर. इथे मृत्यू आला तरी मोक्ष मिळतो असा विश्वास आहे. काशी शिकवते, मृत्यू हा शेवट नाही, तो एक नवीन सुरुवात आहे. आठवा ज्योतिर्लिंग आहे त्र्यंबकेश्वर. नाशिक गोदावरीचा उगम. इथे फक्त पूजा नाही, इथे मन हलकं होतं. लोक दोष घेऊन येतात आणि समाधान घेऊन जातात. 9वं ज्योतिर्लिंग आहे वैद्यनाथ. झारखंड रावणासारखा अहंकारी राजा इथे नतमस्तक झाला.
वैद्यनाथ सांगतो, अहंकार सोडला तर शांती मिळते. 10वं ज्योतिर्लिंग आहे नागेश्वर. द्वारका भक्ताचं रक्षण करणारा महादेव. भीती, असुरक्षितता, संकट या सगळ्यापासून नागेश्वर वाचवतो. 11वं ज्योतिर्लिंग रामेश्वरम. तमिळनाडू रामेश्वरम. लंकेवर विजय मिळवूनही राम शांत नव्हते. रावण ब्राह्मण होता, शिवभक्त होता. रामाने वाळूपासून शिवलिंग बनवलं. देव असूनही देवापुढे झुकला. रामेश्वर शिकवतं, विनम्रता हीच खरी शक्ती आहे. 12वं आणि शेवटचं ज्योतिर्लिंग घृणेश्वर. औरंगाबाद एका साध्या स्त्रीची साधी पण खरी भक्ती. कोणताही दिखावा नाही, फक्त श्रद्धा. महादेव प्रसन्न झाले. घृणेश्वर सांगतो, भक्ती मोठी असावी लागत नाही, ती खरी असावी लागते. महाशिवरात्री ही या सगळ्या ज्योतिर्लिंगाची एकत्र आठवण करून देणारी रात्र आहे. या रात्री महादेव खूप जवळ असतात. फक्त एक हाक, ओम नमः शिवाय. हा जर व्हिडिओ ऐकताना तुमचं मन शांत झालं असेल तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा. हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सोनम लाईफस्टाईल चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.